मंदिरावर दर्शन नाही, सापडून दे. 11 वाजले ना. 9:40 ना. 9:40. एकच मिनिट. बघूनच घे म्हणा, तू सापडूनच घे आता. दहा 11:59 नाही आता किती वाजले? आता 11:07. 11:07 म्हणजे 8 मिनिट. तू कुठं जाणार आहे आता? कॉल करतो तुला मी, थांबेल, बरोबर चालू आहे. कॅमेरा पाहिजे म्हणून. 2 मिनिटं सर. हॅलो. मला गंगापूर ते आपलं ते मुलीचं पण त्या प्रकरण नाही चालू. महापालिकेचा आहे. माहिती नाही. 2 मिनिटांच्या हो लवकर घ्या चला. स्टोरेज आपण हार्डिक सिच्युएशन झाल्यामुळे त्यात काही दिसत नाही. फक्त लाईव्ह कॅमेरे जे आहेत तेवढं दिसते. तरी आपण सीसीटीव्ही जो तपास चालू आहे त्यांना मी जे काही सांगितलेलं होतं का ब्लॅक शर्ट आणि व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट आणि व्हाईट शर्ट, तर तो व्हाईट शर्ट पण दिसतोय, ब्लॅक पॅन्ट पण दिसतीये आणि दोघं जण जे काही दिसत आहे ते जवळजवळ ऑलमोस्ट ते दोघं तिथून गेलेले आहेत. तर हा फुटेज आता आपण सीओजी सेंटरमध्ये तिथूनच काढलाय तो फुटेज. लाईव्ह फुटेज सगळेजण तुम्ही आहेत, तुम्ही बघताय. जे मी साक्षीदार म्हणून जे साहेबांना सांगितलं, जे वर्णन सांगितलं तेच आहे ते. त्याच्यामुळे इथून पुढे आता तपास कसा करायचा पाटील साहेब त्याचा निर्णय घेतील. नेमकं काय तुम्हाला निदर्शनास आलं होतं? आणि निदर्शनात ब्लॅक गाडी मी सांगितलेली होती, ब्लॅक गाडी आहे ती. ब्लॅक टी शर्ट आणि व्हाईट शर्ट. त्या हिशोबाने तो 100% जो काही आरोपी 3 महिन्यापासून फरार आहे तोच आहे, कृष्ण आंधळे. मग तुम्हाला कसं लक्षात आलं की तो कृष्ण आंधळे असं? त्यांनी मास्क घातला होता, तर मास्क जेव्हा काढला त्यांनी विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड मी त्याला लगेच ओळखलं का हा कृष्ण आंधळे. संशयित कुठून आला हे माहित नाही मला. किती वेळ होता तुम्ही ज्यावेळेस? 2 ते 3 मिनिटं मोजून 2 ते 3 मिनिटं. पाठलाग केला का त्यांचा? पाठलाग नाही केला, पण मी जसा गंगापूर पोलीस स्टेशनला फोन केला ना, माझा दिशेने म्हटलं हे कुठून तरी वेगळ्या दिशेने निघून आपण कुठून वेगळ्या दिशेने जाऊया पण धरूया, पण ते पसार होऊन गेले. कोणती गाडी होती काही लक्षात आलं तुमच्या? ब्लॅक गाडी होती. ॲडव्होकेट बनकर साहेब, आपण त्यांच्या मदतीने आपण रस्त्यावरील जे सीसीटीव्ही फुटेज आहेत ते त्यांना सोबत घेऊन सीसीटीव्ही फुटेज चेक करत आहोत. त्या ठिकाणी सुयोजित गार्डन आहेत, त्या गार्डनच्या या ठिकाणावरील आपण सीसीटीव्ही फुटेज बघितलं. 9:36 तो त्यांनी जी संशयित जी गाडी सांगितली त्या वर्णनाची आणि ते इसम त्या ठिकाणावर जाताना दिसत आहेत. तर आमच्यासोबत गुन्हे शोध पथकाची क्राईम युनिटची पण टीम आहे, ते आणि गंगापूर पोलीस स्टेशन. आता ह्याच गाडीचा जे साक्षीदारांनी सांगितलेले आहे वकील साहेबांनी, त्या गाडीचा आम्ही पुढे शोध घेत आहोत आणि त्या पद्धतीने आमचा तपास चालू आहे. गाडी आता त्यांनी जे वर्णन सांगितलं तपास करतो आणि पुढील तपास. ओके.